राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील काल मध्यरात्रीच्या भेटीनं राज्यभरात चर्चा रंगली आहे। कुणालाही कानोकान खबर न लागू देता धनंजय मुंडे अचानकपणे अंतरवाली सराटीत दाखल झाले। धनंजय मुंडे येताच झोपलेले मनोज जरांगे पाटील जागे झाले आणि त्यानंतर जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळते। सुरुवातीला एक बाजू जाणून घेऊयात। या भेटीवर मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ते पहा। काही शेतकऱ्याचा मुद्दा जो होता त्यावर एक चर्चा झाली आणि पाठीमागे ते आंदोलनात पण होते मध्यस्थी सामंत साहेबांनी ते आले होते त्यावेळी आणि आरक्षणावर एक चर्चा झाली। बस बाकी काही विषयच नव्हतं। एकदा 20 मिनिट मी सन्मान केला, अभिनंदन केलं, शंभूराजे साहेबाचं आभार मानले। तसं आता कृषी मंत्र्यांनी जर चांगलं काम करायला लागले शेतकऱ्यांचं, मला काय कौतुक कशामुळे करायचं नाही, का करू नये? चुकल्यावर सोडायचं नाही, चांगलं काम केल्यावर कौतुक बी केलं पाहिजे राव। ते जर आता पूर्ण प्रक्रिया शेतकऱ्याची राबवायला लागले, पीक विम्याची राबवायला लागले, अरे माझ्या शेतकऱ्याचं कल्याण होणार असलं तर आभार मानायला आणि अभिनंदन मानायला काय जड चाललं का? काय त्यात वावगं नाही एवढं। आणि तुमचा प्रश्न होता की आरक्षणावर, आणि त्याच्यावर चर्चा झालीच। आल्याच्या नंतर ती कुणी आलं तरी होती, तेच नाही मला आरक्षणाशिवाय येडच नाही दुसरं। कुणी आलं की मग तिकटप असतं, त्याचं वेगळंच असतं, मग वेगळंच असतं। शेतकऱ्यांच्या मदतीसह मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमची चर्चा झाली, असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत। कृषी मंत्री जर शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करत असतील तर त्यांचं कौतुक का करायचं नाही, असा सवालही जरांगे पाटलांनी यावेळी उपस्थित केला। पण धनंजय मुंडेंचं अचानकपणे भेटणं, जरांगेंनी कृषी मंत्र्यांच्या कामाचं कौतुक करणं यात खूप काही दडल्याचं बोललं जातंय। तर दुसरीकडे कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी आपण जरांगे पाटलांना भेटलोच नाही असं स्पष्टीकरण दिलंय। एकीकडे मनोज जरांगे पाटील भेट झाल्याचं सांगतात, तर दुसरीकडे धनंजय मुंडे ही भेटच नाकारतात। आता या भेटीच्या मागची बातमी पाहूयात। पहिला मुद्दा मतदारसंघातील अडचणीचा। बीड लोकसभेत मराठा फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता। आता विधानसभेलाही हाच मराठा आरक्षणाचा मुद्दा अग्रस्थानी राहू शकतो। धनंजय मुंडेंच्या परळी विधानसभा मतदारसंघातील गणितही त्याच भोवती फिरताना दिसत आहेत। मराठा आंदोलकांनी ताफा रोखणं, सभेत घुसत घोषणाबाजी करणं हे मुद्दे विधानसभेला धनंजय मुंडेंना अडचणीत आणू शकतात। त्यामुळे धनंजय मुंडेंनी मनोज जरांगेंची भेट घेत आतापासूनच डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जात आहे। यातला दुसरा मुद्दा पहा। मराठा आरक्षणावरील उपोषणावेळी धनंजय मुंडे सरकारच्या शिष्टमंडळात होते। त्यावेळी शिष्टमंडळानं शब्द फिरवला असा आरोप करत मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला होता। मराठा आंदोलकांवरील कारवाईवरूनही टीकास्त्र सोडलं होतं। हीच टीकेची धारही कमी करत विधानसभेची वाट सोपी करण्याचा प्रयत्न मुंडेंनी या भेटीतून केल्याचं बोललं जातंय। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।